नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर यांचे आज दुपारी 12:30 वाजता राष्ट्रवादी कार्यालय मुंबई नाका नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या तालावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि फटाके फोडण्यात आले. स्थानिक लोक आणि समर्थकांनी त्यांचे जोरदार यावेळी स्वागत केले. या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत झालं. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या सगळ्या दरम्यान काय तुमची भावना आहे? भावना हीच आहे की कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या नाशिकचा मी बालक आहे आणि जरी शिक्षण आणि बाकीचं राजकारण माझं मुंबईत मोठं झालं असलं तरी नाशिक बद्दलचं प्रेम जे आहे जन्मभूमीचं हे असतंच. आणि त्यामुळे जवळजवळ 2004 पासून नाशिक जिल्हा जिथून निवडून येतो तो विभाग येवला लासलगाव तरी जास्तीत जास्त सुधारणा व्हावी. मुंबई पुण्यामध्ये जे होतं ते आपल्याकडे पण झालं पाहिजे. अनेक वेळा परदेशात जाण्याचा योग आला. आपली पण जे आहे शहरं तशी असली पाहिजे, व्यवस्था तशी असली पाहिजे यासाठी सातत्यानं मनात विचार होता आणि त्यानुसार काम करत गेलो. आणि आपण पाहिलं की आपल्या नाशिकचे रस्ते विशेषतः मुंबई नाशिक असेल, नाशिक शिर्डी असेल, नाशिक त्र्यंबकेश्वर, नाशिक पुणे वगैरे, बोट क्लब असेल, एअरपोर्ट असेल, सुनुकर ट्रॉली असेल, अनेक गोष्ट ह्या सगळ्या नवीन आपण आपल्या कल्पनेतून केल्या. अनेक गोष्टी कोणी आपल्याला सांगितल्या नाही पण त्या आपण केल्या. त्याचं कारण मनामध्ये आपलं सुद्धा शहर इतरांच्या बरोबर पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये गोरगरिबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि उद्योगधंद्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यानुसार आपण पाहतो की या गेल्या 15-20 वर्षामध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्याची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली. मी अगोदर त्याच वेळेला सांगितलं 2004-05 मध्ये की आपल्याला धुरांडी नको आहे, धुरं फेकणारे कारखाने नको आहेत. आपल्याला क्लायमेट आपण सांभाळूया आणि त्याच्यासाठी आपल्याला मेडिकल हब करता येईल, एज्युकेशनल हब करता येईल. टुरिझम परमेश्वराने आपल्याला दिलं जाईल. त्याच्यामध्ये आणखी जे धार्मिक टुरिझम बरोबर लेजर टुरिझम म्हणून बोट क्लब वगैरे करता येईल. लोकांनी यावं म्हणून आपण एअरपोर्ट वगैरे तयार करूया आणि सगळ्यांनी याच्यामध्ये जर भाग घेतला, IT वगैरे असेल किंवा शेतीवर आधारित अशा प्रकारच्या कारखान्याला आपण उजाळा देऊया. आणि त्याप्रमाणे आपण करत आलो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्या झाल्या. त्याचा फायदा सुद्धा असा झाला की पूर्वी जे मला माहिती आहे, मी जेव्हा कॉलेज हे काढलं भुजबळ नॉलेज सिटी, त्या प्रोफेसर जे आहेत सिनियर्स किंवा चांगले प्रोफेसर आपण म्हणूया, ते म्हणत नव्हते. ते मला कलकत्ता आणि दिल्लीवरून आम्ही घेऊन आलो. कारण पुण्या मुंबईच्या सुद्धा जे काही मोठी मंडळी असतात अशी उच्च शिक्षित आणि चांगले शिक्षणामध्ये असलेली, त्यांना सुद्धा फॅमिलीला मॉल्स पाहिजे आहेत, मल्टीप्लेक्स पाहिजे आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लेजर टुरिझम पाहिजे आहे, हॉस्पिटल, दवाखाना, शिक्षण त्यांच्या मुलांना चांगलं पाहिजे. काही नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होता. पण या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर आता कुणीही नाशिकमध्ये यायला तयार आहे. आपले जे बिल्डर्स आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारच्या इमारती तयार केल्या. तिथे आता लोक एक सेकंड हाऊस म्हणून, ते दुसरं घर म्हणून राहायला लागले, खरेदी करायला लागले. तर या अशी नाशिकची आपली प्रगती झाली आणि त्यामुळे नाशिकच्या लोकांचं प्रेम आहे. त्या प्रेमापोटी असे जेव्हा घटना घडतात तेव्हा काही वेळेला दुःख वाटतं, काही वेळेला अतिशय आनंद होतो. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.